उजनी आणि वीर धरणातील विसर्गामुळे पंढरपुरात पुराची भीती, तर कोल्हापुरात घाट माथ्यावर पावसाचा जोर वाढला। पंचगंगा धोका पातळीच्या दिशेने। नाशिकमध्ये दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी। चार दिवसांच्या धुवाधार बॅटिंग नंतर मुंबईसह उपनगरात पावसाची उसंत। आज पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता। पावसामुळे राज्यभरात मागील 4 दिवसात 21 जणांचा मृत्यू। बाळासाहेब थोरातांना धमकी दिल्याच्या निषेधार्थ आज संगमनेरमध्ये सद्भावना शांती मोर्चा। मविया आणि विविध पुरोगामी संघटना कीर्तनकार संग्राम भंडारेंचा विरोध करणार। आमदार रोहित पवार आज पीएमएलए न्यायालयात हजर राहण्याची शक्यता। एमएससीबी घोटाळा आणि साखर कारखाना फसवणुकीतील आरोपांवर होणार सुनावणी। $70,000 कोटींच्या सिंचन घोटाळ्यातील बाळगंगा प्रकल्पाप्रकरणी राज्य सरकारला मोठा धक्का। बाळगंगा धरणाचं काम पाहणाऱ्या एफए एंटरप्राइजेसला 303 कोटींची भरपाई देण्याचे हायकोर्टाचे आदेश। राज्यातील 1183 जिल्हा परिषद महिला कर्मचाऱ्यांनी लाटला लाडकी बहीण योजनेचा निधी। राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या सीईओंना बोगस लाडक्या बहिणींवर कारवाईचे आदेश। नाशिकमध्ये मंत्री छगन भुजबळांची आज कुंभमेळा तयारीची आढावा बैठक। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन असताना भुजबळ बैठक घेत असल्यानं राजकीय चर्चांना उधाण। दिल्लीत पावसाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस। एसआयआरच्या मुद्द्यावर संसदेत आज पुन्हा गोंधळ होण्याची शक्यता। 130व्या घटना दुरुस्ती विधेयकावरून लोकसभेत जोरदार गदारोळ। संतापलेल्या विरोधकांनी विधेयकाचा मसुदा फाडत अमित शहांवर भिरकावला। विधेयक जेपीसीकडे पाठवलं। देशात ऑनलाईन गेमवर बंदी येणार। केंद्र सरकारकडून संसदेत विधेयक सादर। फसवणुकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पाऊल। भारताकडून अग्नी 5च्या यशस्वी चाचणीचा मोठा टप्पा पार। ओडिशातील सांदीपूरवर एकात्मिक चाचणी केंद्रावर 5000 किलोमीटर मारक क्षमतेच्या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।